नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. नाशिक आणि धुळ्यातील नाराज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दुपारी 3 वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनमध्ये हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतील. बाळासाहेब सानप यांच्या घर वापसीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात झुंजली आहे. सारथी संस्था बाहेर चालू असलेले तारादूत आंदोलन तापतंय. गेले 17 दिवस आंदोलनाची दखल न घेतल्यानं मराठा समाज आणि संघटना आक्रमक पवित्रत आहेत. सारथी संस्था संचालक मंडळ बैठक सुरू असताना त्यांची एक बैठक सुरू असताना सकाळपासूनच छावा संघटनेचं करण गायकर, धनंजय जाधव आणि कार्यकर्ते यांची जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. सारथी संस्था व्यवस्थित चालवणार नसाल तर बंद करून टाका, अशा शब्दात त्यांनी मागणी केली. मराठा समाजाच्या आरक्षणावरील न्यायालयीन स्थगिती त्वरित उठवून लवकरात लवकर आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, या मागणीसाठी छावा संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. जिल्हा अध्यक्ष भागवत भुमरे यांनी पाचोड इथल्या BSNLच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं आहे. काही वेळातच ही माहिती गावात पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी तिथे जमा झाली. दरम्यान पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांकडून भागवत भुमरे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. शहराच्या ब्रँडिंगसाठी लावण्यात आलेले लव औरंगाबादचे डिस्प्ले अज्ञात माथेफिरूने फोडल्याची घटना छावणी भागात घडली आणि यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इतर डिस्प्ले लावलेल्या ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहराच्या ब्रँडिंगसाठी लव औरंगाबादचे डिस्प्ले शहरातील विविध दर्शनी भागात लावण्यात आले. एक सेल्फी पॉईंट म्हणून समोर येत आहे आणि दरम्यान सुपर संभाजीनगर असा एक डिस्प्ले TV सेंटर चौकात लावण्यात आलेला आहे आणि यावरून काही दिवसांपासून औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर असा सेल्फी सामना सोशल मीडियावर पाहायला मिळतो. लासलगाव मनमाड कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कांद्याला कमीत कमी 5 रुपये प्रति किलो भाव मिळाला. नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. गेल्या आठवड्यात कांद्याला कमीत कमी 2000 रुपये तर जास्तीत जास्त 3600 रुपये तर सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. आज कमीत कमी 500 रुपये तर जास्तीत जास्त 1700 रुपये आणि सरासरी 1600 रुपये भाव मिळतोय. एका आठवड्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याचं पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. कोविड-19 संसर्गाची परिस्थिती तसंच नव्या कोविड विषाणूंपासून कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यावर चर्चा केली जाईल. तसंच राज्यातील महानगरपालिकांमध्ये 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. या नव्या उपाययोजनांचाही आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. पुढील महिन्यात भारतात लसीकरणाची सुरुवात होण्याची शक्यता आणि या संदर्भात पूर्वनियोजनावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. रात्रीची संचारबंदी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. सरकारच्या धडसोड वृत्तीचा नाहक फटका जनतेला सहन करावा लागत असल्याची टीका त्यांनी केली. अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसंच रात्रीच्या संचारबंदीचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचं नागपूरकरांनी स्वागत केलं. मात्र ही संचारबंदी टप्प्याटप्प्याने लागू करायला हवी होती, असं मतही नागपूरकरांनी मांडलं. कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या भारतीयांना दिलासा देणारी बातमी आली आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 19,556 रुग्ण आढळलेत. 6 महिन्यात पहिल्यांदाच भारतात 20,000हून कमी रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतात सध्या 1,75,01,116 कोरोना रुग्ण आहेत. तसंच गेल्या 24 तासात 302 रुग्णांचा मृत्यू झाला. लंडनहून भारतात परतलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. लंडनहून 266 प्रवासी भारतात परतले होते आणि त्यातील 5 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली विमानतळावर या प्रवाशांची तपासणी करण्यात आली. दरम्यान 31 डिसेंबरपर्यंत UKची विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा नवीन प्रकार फक्त ब्रिटनपुरता मर्यादित न राहता अन्य काही देशांमध्येही पसरत असल्याचं समोर आलं. त्यामुळे खबरदारी म्हणून देशातील प्रमुख विमान कंपनी एअर इंडियाने ओमान आणि सौदी अरेबियाला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांची सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला. देशात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा एकही रुग्ण नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यायला हवी आणि सतर्क राहायला हवं, असा सल्ला एम्सच्या संचालकांनी दिला. नव्या कोरोनामुळे चिंता कमी झालेली नाही, असंही रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने इतर सर्व देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणारा कोरोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत असताना जागतिक आरोग्य संघटनेकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा नवा प्रकार अद्यापही अनियंत्रित झालेला नसून योग्य उपाययोजना करत तो रोखला जाऊ शकतो असं आरोग्य संघटनेनं सांगितलं. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना लस टोचून घेतलेली आहे. 78 वर्षीय बायडन यांनी कोरोना लस घेतली तेव्हा त्यांचं लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात आलं. जेव्हा कोरोना लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ नये यासाठी आपण जाहीरपणे लस घेतल्याचं त्यांनी म्हटलं. जो बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये फायझर बायोटेकची लस घेतली आहे. भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ब्रिटनमधून मुंबईत आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. प्रवाशांना किमान 7 दिवस स्वखर्चाने क्वारंटाईन राहावं लागणार आहे, तर RT-PCR चाचणीही स्वतःच्याच खर्चाने करावी लागेल. मुंबई उपनगरीय रेल्वेवरही विना मास्क फिरणाऱ्या प्रवाशांचा वावर वाढला. आतापर्यंत अशा 1472 प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे. कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार होण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेतील कर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत रेल्वेच्या मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयात 130 कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केलं असून यात RPF कर्मचारी आघाडीवर आहेत. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. दिवसभरात राज्यात तब्बल 6053 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांमधली ही सर्वात जास्त संख्या आहे. तर दिवसभरात 2834 नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या 24 तासांमध्ये 55 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत सोमवारी कोरोनाच्या नव्या 463 रुग्णांची नोंद झाली असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत 11008 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कोरोनाची टेस्ट करण्याचा दर 100 रुपये ठरवण्यात आला. तसंच राज्यातील कोणत्याही लॅबमध्ये हा दर लागू करण्यात आला. देशातील सर्वात कमीत किमतीत रॅपिड अँटीजेन टेस्ट करणारं ओडिशा हे पहिलं राज्य. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ST महामंडळाचे 100 अधिकारी आणि कर्मचारी दगावलेत आणि त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची विशेषतः STची मोठी हानी झाली. कोरोना पाठोपाठ गुजरातला आता मिकोसिस या भयंकर आजाराचा सामना करावा लागणार आहे आणि या रोगाची लक्षणं दिसून येऊ लागली आहेत. या रोगापासून सावधगिरी बाळगण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं नियमावली जारी केली आहे. तसंच ज्या लोकांमध्ये प्रतिकार शक्ती कमी आहे असे लोक मिकोसिस या रोगाचे बळी ठरतात आणि या रोगानं बडोदामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबईच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीमुळे आज आणि उद्या 15% पाणी कपात करण्यात आली. घाटकोपर साकीनाका या परिसरात मात्र पाणी पुरवठा बंद राहील. नागरिकांनी पाणी साठवून त्याचा माफक वापर करावा असं आवाहन महापालिकेने केलं आहे. येवई इथल्या क्लोरीन पॉईंटची दुरुस्ती तसंच घाटकोपर उच्चस्तर जलाशय इथं मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्यात येणार आहे. रोरो सेवेला मिळणारा प्रतिसाद अजूनही सरासरी 50% आसपासच आहे. आठवड्याच्या शेवटच्या 3 दिवसात या प्रतिसादात वाढ होत असली तरी तो एकतर्फीच राहत असल्याचं दिसून येत आहे. गणेश उत्सवावर रोरो या दरम्यान सुरू करण्यात आली. त्यानंतर सुरुवातीच्या 2 महिन्यात रोरोला सुमारे 40% प्रतिसाद होता. कोस्टल रोडच्या मार्गातील 2 महाबोगदे खोदण्याचं काम 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून देशातील सर्वात मोठे मावळा टनेल बोरिंग मशीन वापरले जाणार आहे. बोगद्याचं काम पुढील 18 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. सोलापूर इथं केंद्रीय पथकानं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. विशेष म्हणजे शेतात न जाता त्यांनी हायवेवरूनच या नुकसानीची माहिती घेतली आणि या केंद्रीय पथकासोबत जिल्हाधिकारी कृषी अधिकारी उपस्थित होते. तब्बल 67 दिवसांनंतर नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी केंद्राचं पथक पाहणी करण्याकरता सोलापुरात आलं. शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व असून आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. मात्र काही लोक केवळ हिंदुत्वाच्या नावावर नाटकबाजी करतात अशी टीका राठोड यांनी केली. राज्य सरकार मजबूत असून विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही असंही संजय राठोड यांनी म्हटलंय. तसंच केंद्र सरकारने आणलेलं कृषी विधेयक हे काळा कायदा असून याविरोधात देशभरात शेतकऱ्यांमध्ये रोष आहे असंही संजय राठोड यांनी म्हटलं.
मीरा भाईंदरमध्ये एका 4 वर्षाच्या मुलीचं बसमधून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करून तिला पोत्यातून फेकून दिलं. मात्र पोलिसांनी तपासाची सूत्र गतीने फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्यात. भाईंदर पश्चिममध्ये 4 वर्षांच्या मुलीचं अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर आरोपीने वसई वालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीत या मुलीला गोणीत बांधून फेकून दिलं. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं बनावट फेसबुक अकाउंट बनवणाऱ्या आरोपीला औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी उच्च शिक्षित तरुण सुनील पवार याला पोलिसांनी अटक केली. जितेंद्र आव्हाड यांच्या बनावट फेसबुक पेजबाबत 8 एप्रिलला ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. क्रिकेटपटू सुरेश रैना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. सुरेश रैना यांनी पबमधील नियमांचं पालन न केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. 28 वर्षांनंतर सिस्टर अभया हिला न्याय मिळाला. तिरुवनंतपुरमच्या सीबीआय कोर्टानं सिस्टर अभया हिच्या संशयित मृत्यू प्रकरणी अखेर निर्णय दिला आणि या प्रकरणी कोर्टानं फादर थॉमस कोट्टर आणि सिस्टर सेफी यांच्यावर सिस्टर अभया हिला मारण्याचे आरोप लावले. या प्रकरणी आता गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. 2019 मध्ये फादर थॉमस आणि सिस्टर सेफी यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेस वेवर एका भीषण अपघातात 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. कार आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर झाल्यावर कारला आग लागली आणि दारं लॉक झाल्यामुळे सर्व 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे पोलीस आणि अग्निशमन दलास घटनास्थळी पोहोचण्याकरता 1 तास लागला. तोपर्यंत 5ही जणांची प्राणज्योत मालवली होती. औरंगाबादमध्ये आज एका एसटीचा आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी कायदा हातात घेत विनाकारण बसची तोडफोड केली. सिडको बस स्थानक परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी लोकांना पांगवलं. अकोट अकोला मार्गावरील बळेगाव ते वणी वारुळा फाटा दरम्यान रात्रीच्या सुमारास कारने अचानक पेट घेतला. या आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यामधील प्रवासी सुखरूप बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी जी तिथं झालेली नाही. बावधन इथे पुन्हा एकदा गवा आल्याने मोठी खळबळ उडाली. पण या गव्याला पकडण्यात येणार नाहीये. आल्या वाटेनं तो परत जाण्याची प्रतीक्षा केली जाणार आहे. वन खात्यानं हा निर्णय घेतला कारण 9 डिसेंबर रोजी जेव्हा कोथरूडमध्ये गवा आढळला होता तेव्हा त्याला पकडण्यादरम्यान म्हणजे पकडण्यावरून जर आपण बघितलं जी झटापट झाली त्यात त्याचा मृत्यू झाला आणि यावर समाजाच्या सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आज कुणीही इथं गर्दी करू नये असं आवाहन वन विभागानं केलं. पश्चिम घाटामध्ये आणि कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर आंबोली दोडामार्ग परिसरातल्या जंगलात दुर्मिळ माकडांचा वावर असल्याचं स्पष्ट झालं. हे दुर्मिळ माकड लाजवंती म्हणजेच स्लेंडर लोरिस या नावानं ओळखलं जातं. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 9व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता होते. आज सकाळी अमिताभ बच्चन यांच्या वतीने गाण्यात आलेल्या प्रसाधनाच्या सीडीचं प्रकाशन सुरेश वाडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आणि यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली इथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी नाशिक इथून निघालेला किसान सभेचा मोर्चा रात्री चांदवडला पोहोचल्यानंतर तिथे मुक्काम करण्यात आला. आता हा मोर्चा दिल्लीकडे रवाना होणार आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकरी नेत्यांशी विज्ञान भवनात घेतलेल्या 3 बैठका अपयशी ठरल्यानंतर कृषी मंत्रालयाकडून 40 शेतकरी नेत्यांना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रणाचं पत्र पाठवलं होतं. मात्र केंद्राच्या प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी तातडीनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. कृषी विधेयकाविरोधातील आंदोलनावरून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन करणाऱ्यांनी कृषी सुधार सर्व्हे वाचावा म्हणजे त्यांचे डोळे उघडतील अशी टीका मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशांना जोर चढलाय. टीएमसीचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत असताना भाजपच्या एका नेत्याच्या पत्नीनं टीएमसीमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीवरून भाजप आणि पश्चिम बंगाल सरकार एकमेकांवर टीका करत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांना पत्र लिहिले. पीएम किसान सन्मान निधी योजना लागू करण्यासाठी फंडाची आवश्यकता आहे असं पत्रात नमूद करण्यात आलं. बेळगाव खानापूरसह पहिल्या टप्प्यात होणाऱ्या 7 तालुक्यांमधील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडते आणि या निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पहिल्या टप्प्यात बेळगाव खानापूर हुक्केरी
बैलहोंगल, कित्तूर, गोकाक आणि मुडलगी या 7 तालुक्यांमधील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे, तर 30 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या 280 जागांसाठी 8 टप्प्यांमध्ये निवडणूक झाली. सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपने आघाडी घेतली होती, तर गुपाकार गठबंधन पिछाडीवर होतं. जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणूक निकालाची आज मतमोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून बालकोट सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. यंदा सुरक्षा दलांशी थेट चकमकीत तब्बल 12 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले, अशी माहिती काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आज 2 स्थानिक लष्कर-ए तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांनी कुलगाम इथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीच्या वेळी आत्मसमर्पण केले. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी उत्तर प्रदेश सरकार अर्थात योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. गेल्या 4 वर्षात योगी सरकारनं शिक्षण, वीज आणि रोजगाराबाबत जे काम केले त्यावर चर्चा करण्यासाठी आमची तयारी आणि त्यासाठी कोणत्याही नेत्यांनी यावं असं आव्हान मनीष सिसोदिया यांनी दिलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि प्रगतिशील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष शिवपाल यादव यांच्यात मोठी फूट पडलेली आहे. हे दोन्ही नेते आपापसात युतीही करायला तयार नाहीत. अखिलेश यादव यांचा प्रस्तावही त्यांनी नाकारला. 2022 मधील निवडणूक आपण आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या गौप्यस्फोटानं राजकीय वर्तुळातील सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. तेजस्वी यादव यांनी आढावा बैठकीत बिहारमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होऊ शकतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज रहा असं आवाहन केलं. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं तोंड भरून कौतुक केलं. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली होती. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या भिंतीवर देशाचा इतिहास आहे, इथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरात भारताचं नाव प्रकाशमान केलंय असं मोदी म्हणाले. भारत व्हिएतनाम यांच्यात 7 करार झाले. संरक्षण, संशोधन, अणुऊर्जा, पेट्रो रसायन, नवी ऊर्जा, कॅन्सरवरील उपचार यासाठी सहकार्य करार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह विविध बहुपक्षीय मंचावर भारत आणि व्हिएतनाम सहकार्य राखणार आहे आणि या करारांमुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेनं द लिजन ऑफ मेरिट अवॉर्ड देऊन सन्मानित केलं आहे. भारताचं खंबीर नेतृत्व आणि भारताला ग्लोबल पॉवर बनवण्यासाठी मोदींनी दिलेल्या योगदानाची दखल घेण्यात आली आहे. हा सन्मान भारताचे अमेरिकेतील राजदूत तरनजीत सिंधू यांनी मोदींतर्फे स्वीकारला. भारतातल्या बिबट्यांची स्थिती 2018चा जो अहवाल जो आहे स्थितीला घेऊन तो अहवाल जाहीर करण्यात आला. 2014च्या तुलनेत बिबट्यांच्या संख्येत 60% जास्त वाढ नोंदवण्यात आलेली आहे. भारतात आता 12,852 बिबटे आहेत. ही आकडेवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केली. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले. जॉन्सन यांनी भारताचं आमंत्रण स्वीकारल्याचं कळवलं होतं. मात्र कोरोनाच्या संकटामुळे बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा अडचणीत सापडण्याची शक्यता. गांधीनगरमध्ये 2 जुन्या इमारती कोसळल्यात आणि या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मात्र या दोन्ही इमारती रिकाम्या असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. विशाखापट्टणम इथे एका बसमधून पोलिसांनी 1 कोटीची रक्कम जप्त केली आहे. तसंच गाडीची तपासणी करत असताना त्यांना 100 किलो गांजा देखील सापडला. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील माफिया अतिक अहमद याच्या मुसक्या आवळायला प्रयागराज विकास प्राधिकरणानं सुरुवात केली आहे. प्राधिकरणानं पोलिसांच्या संरक्षणात अतिक यांचा व्यावसायिक पार्टनर मोहम्मद अब्बास खान याचं 3 मजल्याचं आलिशान घर पाडलं. हे 3 मजली घर कोणत्याही परवानगीशिवाय बांधण्यात आलेलं होतं. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या करिश्मा बलूच यांचं निधन झालं. करिश्मा यांचा मृतदेह कॅनडामधील टोरंटो इथे सापडला. करिमा यांनी कॅनडामध्ये आश्रय घेतला होता. अमेरिकेच्या हवाई बेटावर ज्वालामुखी जिवंत झाला आणि यावेळी पाण्यामध्ये लावा मिसळल्यानं मोठ्या प्रमाणात धूर आणि वाफेचे ढग तयार झालेले आहेत. ज्वालामुखीमुळे तयार झालेला धूर आणि वाफेचे ढग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बॉस काम सुरू करायचंय आणि हिला देखील. खूप टेन्शन आहे. ही तर नॉन स्टॉप प्रोटेक्टेड आहे. नो टेन्शन. इंजिन ऑन असो की ऑफ, कॅस्ट्रॉल ऍक्टिव्हचं 3 स्टेज प्रोटेक्शन राहतं नेहमी ऑन. The Navy gives me ability. The Navy gives me action. The Navy gives me authority. The Navy gives you more. Indian Navy, an ocean of opportunities. मराठी डान्स शोच्या इतिहासात पहिल्यांदाच येणार सुपरस्टार गोविंदा. डान्सचा महामंच होणार गोविंदामय. जगात महाराष्ट्र सारखं प्रेम मला तरी आतापर्यंत दिसलं नाही. महाराष्ट्रात बेस्ट डान्सर गोविंदा स्पेशल आज रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. साताऱ्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी पडली. महाबळेश्वरमध्ये परिसरातील वेण्णा लेकमध्ये तापमान 6 अंशांवरती आलेलं आहे. राज्यांमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला. नाशिकमध्ये आज 8 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला असला तरी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी नाशिकमधील जी जमीन आहे ती जो वॉकिंग ट्रॅक आहे तो त्यांच्यामुळे हाऊसफुल झाल्याचं बघायला मिळालं. नाशिकच्या ग्रामीण भागात तापमानात मोठी घट झाली असल्याने थंडीची लाट आली आहे. सर्वात कमी तापमानाची नोंद लासलगाव निफाड भागात झाली असून तिथला पारा 6.5 अंशांवरती आला. धुळे जिल्ह्यात तापमानाची निचांकी नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 6 अंशांखाली आलाय आणि धुळे शासकीय कृषी महाविद्यालयात 6.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आणि या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. आज शहराचं तापमान चक्क 5.1 अंशांवरती गेलं होतं आणि यावर्षीचं हे निचांकी तापमान नोंदवलं गेलं आणि त्यामुळे ठिकठिकाणी लोकांनी शेकोटीचा आधार घेतला. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पारा घसरल्याने चांगलाच गारवा पसरला. त्यामुळे रस्त्यांवर धुक्यासह प्रदूषणातही वाढ झाली आहे. दिल्लीतील मुख्य महामार्ग तसंच मयूर विहार भागात प्रदूषणही चांगलंच वाढलं. दिल्लीत सध्या मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. पारा घसरल्यामुळे रस्त्यांवर चक्क शुकशुकाट दिसून येतोय. दिल्लीतील इंडिया गेटसह परिसरात धुक्याची चादर निर्माण झाली. रस्त्यावरही गारठ्यामुळे नेहमीप्रमाणे दिसणारी गर्दी आज मात्र दिसून आली नाही. वाराणसीमध्येही सध्या चांगलीच थंडी वाढलेली आहे. गंगा नदीच्या ठिकाणीही गारव्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी परिसरात धुक्याची चादर निर्माण झाली होती आणि त्यामुळे रस्त्यांवर आणि नदी किनाऱ्यावर नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली नाही. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये सध्या पारा घसरल्याने थंडीत चांगलीच वाढ झाली आणि थंडीमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर निर्माण झाली आणि त्यामुळे रस्त्यांवर चक्क शुकशुकाट पाहायला मिळते. लखनौमध्ये ही नेहमीपेक्षा जास्त थंडी स्थानिकांनी अनुभवली आहे आणि त्यामुळे थंडीपासून बचाव करण्याकरता लोकांनी ठिकठिकाणी शेकोटीचा आधार घेतल्याचं दिसून आलं. दरम्यान काही ठिकाणी तर लोकांनी चक्क चहाच्या टपऱ्यांवरही गर्दी केली. औरंगाबादमध्येही मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला. थंडीपासून बचाव करण्याकरता लोकांनी यावेळी शेकोटीचा आधार घेतला आणि थंडीमुळे रस्त्यांवर धुक्याची चादर निर्माण झाल्याचं बघायला मिळालं. प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी पडली आहे. प्रयागराजमधील पारा 10 अंशांपर्यंत खाली उतरला. नागरिकांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या. श्रीनगरमध्ये गिर्यारोहण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या गिर्यारोहण शिबिरात काश्मीरमधील काही मुलींनी सहभाग घेतला होता. गिर्यारोहणमध्ये मुलांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाते. बऱ्याचदा तरुणींकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र आम्हाला गिर्यारोहण करून दाखवायचं आहे अशी इच्छा सहभागी झालेल्या मुलींनी दिली आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.